सर्वेभ्यः सुस्सायं च। अद्य विभिन्न आलङ्कारिकाणां मते काव्यभेदाः के इति पठामः। आदौ दण्डिनः काव्यभेदाः। गद्यं पद्यं च मिश्रं च तत्त्रिधैव व्यवस्थितं पद्यं च दुष्पदी तच्च वृत्तं जातिरिति द्विधा इति आचार्यदण्डिः तस्य काव्यादर्शे प्रथम अध्याये प्रथमपरिच्छेदे एकादशतम कारिकायाम् उक्तमस्ति। किं काव्यं त्रिधा विभज्यते, गद्यं पद्यं मिश्रं चेति। पद्यं पुनः द्विधा विभज्यते, वृत्तं जातिः चेति। वामनाचार्यस्य काव्यभेदाः कुत्र काव्यालङ्कारसूत्रवृत्तिः नाम ग्रन्थे एवमुच्यते। एवं काव्याङ्गान्युपदिश्य काव्यविशेषकथनार्थमाह काव्यं गद्यं पद्यं च। गद्यस्य पूर्वनिर्देशः दुर्लक्ष्यविशेषत्वेन दुर्बन्धत्वात् तथाहुः गद्यं कवीनां निकषं वदन्ति तच्च त्रिधा भिन्नम् इति दर्शयितुमाह गद्यं वृत्तगन्धि चूर्णम् उत्कलिकाप्रायं च। तल्लक्षणान्याः पद्यभागवत् वृत्तगन्धि। पद्यस्य भागाः पद्यभागाः तद्वत् वृत्तगन्धि यथा पातालतालुत्तलवासिषु दानवेषु इति। अत्र हि वसन्ततिलकाख्यवृत्तस्य भागः प्रत्यभिज्ञायते। अनाविद्धललितपदं चूर्णम्। अनाविद्धानि अदीर्घसमासानि ललितानि अनुद्धतानि पदानि यस्मिन् तदनाविद्धललितपदं चूर्णम् इति। यथा अभ्यासो हि कर्मणां कौशलमावहति न हि सकृन्निपातमात्रेणोदबिन्दुरपि ग्रावणि निम्नतामादधाति। विपरीतम् उत्कलिकाप्रायम्। विपरीतम् आविद्धोद्धतपदम् उत्कलिकाप्रायम् यथा कुलिशशिखरखरनखर प्रचण्डचपेटापाडितमादङ्गकुम्भस्थलगलन्मदच्छटाच्चरित चारुकेसरभारभासुरमुखे केसरिणि। पद्यम् अनेकभेदम्। पद्यं खलु अनेकेन सम अर्थसम विषमादिना भेदेन भिन्नं भवति। तदनिबद्धं निबद्धं च। तदिदं गद्यपद्यरूपं काव्यम् अनिबद्धं निबद्धं च। अनयोः प्रसिद्धत्वात् लक्षणं न उक्तम्। क्रमसिद्धिस्तयोः स्रगुत्तंसवत्। तयोः इति अनिबद्धं निबद्धं च परामृश्यते। क्रमेण सिद्धिः क्रमसिद्धिः। अनिबद्धसिद्धौ निबद्धसिद्धिः स्रगुत्तंसवत्। यथा स्रजिमालायां सिद्धायाम् उत्तंसः शेखरः सिद्ध्यति इति। केचित् अनिबद्ध एव पर्यवसिताः तद्दूषणार्थमाह न निबद्धं चकास्त्येक तेजः परमाणुवत्।
न खलु अनिबद्धं काव्यं चकास्ति दीप्यते यथा एकतेजः परमाणुः इति। अत्र श्लोकः असङ्कलितरूपाणां काव्यानां नास्ति चारुता न प्रत्येकं प्रकाशन्ते तैजसाः परमाणवः। सन्दर्भेषु दशरूपकं श्रेयः। सन्दर्भेषु प्रबन्धेषु दशरूपकं नाटकादिश्रेयः। कस्मात् तदाह? तद्धि चित्रं चित्रपटवत् विशेषसाकल्यात्। तद्दशरूपकं हि यस्मात् चित्रं चित्रपटवत् विशेषाणां साकल्यात् इति कः? वामनाचार्यः वदति। आनन्दवर्धनाचार्यस्य काव्यभेदाः ध्वन्यालोके यथा प्रोक्तम्। काव्यस्य प्रभेदा मुक्तक संस्कृत प्राकृत अपभ्रंश निबद्धं सान्तानितक विशेषक कलापक कुलकानि पर्यायबद्धः परिकथा खण्डकथा सकलकथे खण्डकथा सकलकथा सर्गबन्धः अभिनेयार्थम् आख्यायिका कथे इत्येवमादयः। तदाश्रयेण अपि सङ्घटना विशेषवती भवति। तत्र मुक्तकेषु रसबन्ध अभिनिवेशिनः कवेः तदाश्रयम् औचित्यम् तच्च दर्शितमेव अन्यत्र कामचारः। मुक्तकेषु प्रबन्धेष्विव रसबन्धाभिनिवेशिनः कवयः दृश्यन्ते। यथा हि अमरुकस्य कवेः मुक्तकाः शृङ्गाररसस्यन्दिनः प्रसिद्धा एव। सान्तान्तिकादिषु तु विकटनिबन्धनौचित्यात् मध्यमसमासा दीर्घसमासे एव रचने। प्रबन्धाश्रयेषु यथोक्तप्रबन्धौचित्यम् एव अनुसर्तव्यम्। पर्यायबन्धे पुनः असमासा मध्यमसमासे एव सङ्घटने। एवं दण्डिः गद्यं पद्यं मिश्रं चेति काव्यं त्रिविधमिति उक्तं। वामनाचार्यः गद्यं पद्यं चेति आदौ द्विधा विभज्यते, पुनः गद्यं त्रिधा विभज्यते, वृत्तगन्धि चूर्णम् उत्कलिकाप्रायं चेति। पुनः पद्यम् अनेकभेदं भवति। तत् काव्यं गद्यं वा पद्यं वा भवतु अनिबद्धं निबद्धं चेति द्विधा विभज्यते। अनन्तरम् आनन्दवर्धनाचार्यः ध्वन्यालोकेऽपि काव्यभेदाः उक्ताः वर्तन्ते। एवं काव्यभेदाः समाप्ताः। अनन्तरं काव्यप्रयोजनं पठामः। न मन्दोऽपि प्रवर्तते इति न्यायेन काव्यप्रयोजनमपि साहित्याचार्यैः प्रतिपादितम्। मम्मटेन तु प्रोक्तं काव्यं यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्यः परनिर्वृतये कान्तासम्मिततयोपदेशयुजे। अत्र षट्प्रयोजनानि प्रोक्तानि। तत्र कालिदासादीनामिव यशः प्राप्तये हर्षादेधविकादीनामिव अर्थप्राप्तये अर्थात् धनलाभाय राजादिगत उचितपरिज्ञानाय मयूरशतक एवं मयूरादीनामिव अनिष्टपरिहाराय
ആനന്ദപ്രാപ്തയെ രസാദീനാം ആസ്വാദകത്വേന ആനന്ദപ്രാപ്തയെ രാമാദിവത് വർത്തിതവ്യം ന രാവണാദിവത് ഇതി ഉപദേശഹേതവേ കവിഃ കാവ്യം കരോതീതി ദിക്. ഭാമഹേന തു ധർമാർത്ഥകാമമോക്ഷേഷു വൈചക്ഷണ്യം കലാസു ച കരോതി കീർത്തിം പ്രീതിം ച സാധുകാവ്യനിബന്ധനം. ഇതി കാവ്യാലങ്കാരെ കാവ്യപ്രയോജനമുക്തം. തത്ര പുരുഷാർത്ഥചതുഷ്ടയപ്രാപ്തിഃ കാവ്യപ്രയോജനം ഇതി ഭാമഹാചാര്യസ്യ മതം. വിശ്വനാഥേനാപി ചതുർവർഗപ്രാപ്തിഃ ഇതി കാവ്യപ്രയോജനം നിഗദിതം. യഥാ ചതുർവർഗഫലപ്രാപ്തിഃ സുഖാദൽപധിയാമപി കാവ്യാദേവ യതസ്തേന തത്സ്വരൂപം നിഗദ്യത്തെ ഇതി സാഹിത്യദർപ്പണേ കാവ്യപ്രയോജനം. ഭരതഃ ധർമ്മയശബുദ്ധിവിവർധനായ പ്രോക്തം നാട്യശാസ്ത്രേ ധർമ്മ്യം യശസ്യമായുഷ്യം ഹിതം ബുദ്ധിവിവർജനം ലോകോപദേശജനനം നാട്യമേതദ് ഭവിഷ്യതി. വാമനാചാര്യഃ കാവ്യാലങ്കാരസൂത്രവൃത്തൗ ഏവമുച്യത്തെ കാവ്യം സദ്ദൃഷ്ടാദൃഷ്ടാർത്ഥം പ്രീതികീർത്തിഹേതുത്വാत्. ഭാമഹഃ കാവ്യാലങ്കാരെ ധർമാർത്ഥകാമമോക്ഷേഷു വൈചക്ഷണ്യം കലാസു ച കരോതി കീർത്തിം പ്രീതിം ച സാധുകാവ്യനിബന്ധനം ഇതി കാവ്യപ്രയോജനമുക്തം. കുന്തകഃ കുത്ര വക്രോക്തിജീവിതേ ചതുർവർഗഫലാസ്വാദമപ്യതിക്രാമ്യ തദ്വിതാം കാവ്യാമൃതരസേനാന്തശ്ചമത്കാരോ വിതന്യത്തെ ഇതി കാവ്യപ്രയോജനമുക്തമസ്തി. പുരാണേ വ്യാസഃ ഏവമുച്യത്തെ ത്രിവർഗസാധനം നാട്യം ഇതി. അനന്തരം കാവ്യാദർശേ ദണ്ഡിഃ വദതി ആദിരാജയശോബിംബമാദർശം പ്രാപ്യ വാങ്മയം തേഷാം അസന്നിധാനേപി ന സ്വയം പശ്യ നശ്യതി ഇതി. രുദ്രടഃ കാവ്യാലങ്കാരെ കാവ്യപ്രയോജനമുച്യത്തെ ജ്വലദുജ്വലവാക്പ്രസരഃ സരസം കുർവൻ മഹാകവിഃ കാവ്യം സ്ഫുടമാകൽപമനൽപം പ്രതനോതി യശഃ പരസ്യാപി അർത്ഥമനർത്ഥോപശമം ശമസമമഥവാ മതം യദേവാസ്യ വിരചിതരുചിരസുരസ്തുതിരാഖിലം ലഭത്തെ തദേവ കവിഃ നനു കാവ്യേന ക്രിയതേ സരസാനാമവഗമശ്ചതുർവർഗേ ലഘുമൃദു ച നീരസേഭ്യസ്തേ ത്രസ്യന്തി ശാസ്ത്രേഭ്യഃ ഇതി. ഭോജരാജഃ സരസ്വതീകണ്ഠാഭരണേ കാവ്യപ്രയോജനമുച്യത്തെ രസാന്വിതം കവിഃ കുർവൻ കീർത്തിം പ്രീതിം ച വിന്ദതി ഇതി. കുന്തകഃ വക്രോക്തിജീവിതേ ഇതോപി ഉച്യത്തെ കാവ്യപ്രയോജനം ധർമാദിസാധനോപായഃ സുകുമാരക്രമോദിതഃ കാവ്യബന്ധോഭിജാതാനാം ഹൃദയാഹ്ലാദകാരകഃ വ്യവഹാരപരിസ്പന്ദസൗന്ദര്യം വ്യവഹാരിഭിഃ സത്കാവ്യാധിഗമാദേവ നൂതനം ഔചിത്യമാപ്യത്തെ ചതുർവർഗഫലാസ്വാദമപ്യതിക്രമ്യ തദ്വിതാം കാവ്യാമൃതരസേനാന്തശ്ചമത്കാരോ വിതന്യത്തെ. അനന്തരം നാട്യദർപ്പണേ ശ്രീരാമചന്ദ്ര ഗുണചന്ദ്രൗ ഉച്യത്തെ കിമിതി
चतुर्वर्गफलान् नित्यां जैनीं वाचमुपास्महे रूपैर्द्वादशभिर्विश्वं यया न्याये धृतं पथि इति। वाग्भटाचार्यः काव्यानुशासने उच्यते वयन्तु कीर्तिमेवैकां काव्यहेतुतायां मन्यामहे इति। एवं काव्यप्रयोजनमपि समाप्तं। धन्यवादः।